ताई तुम्ही ट्विट केलंय, काय या ट्विटबद्दल तुमचं म्हणणं आहे आणि का नाराजी? काल अचानकपणे राज्यपाल नियुक्ती आमदारपदीची बातमी आली। त्याच्यामध्ये ना भाजपचे उमेदवार जाहीर आहेत, ना शिंदे साहेबांचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर अशी जी बातमी आली, तेव्हा या बातमीची आम्ही आमच्या पक्षाकडे वरिष्ठांकडे विचारणा केली असता पक्षाने कोणतेही असं अधिकृत पत्र दिलेलं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं। आमचं म्हणणं एवढंच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे, राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला, डॉक्टर, त्याच्यानंतर तज्ञ व्यक्ती व वकील, इंजिनियर, सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते। मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे, वैशाली नागवडेताई आहेत, सुरेखाताई ठाकरे आहेत, दीपक भाऊ मानकर आहेत, बाबा पाटील आहेत। आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला, त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली, दादांकडे ते सांगितलेलं आहे। आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा। पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत, एकाच व्यक्तीला किती पदं देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे। कुणी मागू शकतो, रुपाली चाकणकर मागू शकतात, त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं, एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत, माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल। आणि हेच आमचं म्हणणं आम्ही पक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे। नाराज वगैरे नाही, राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे, त्याच्यासाठी ती पोस्ट आहे। माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं, त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो, आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे, मी सामान्य कार्यकर्ती आहे, चळवळीतून आलेली आहे, ज्यांनी हे विरोध केला आहे त्याला मला प्रतिक्रिया द्यायची गरज भासत नाही आणि मी खडकवासल्यामधून इच्छुक आहे। एक लक्षात घ्या, त्या ज्या चळवळीतनं आले त्याच्या आधीपासून आम्ही पक्षामध्ये काम करतोय। त्या 2012ला त्या निवडणुकीला होत्या, 2012ला मीही मनसे पक्षातनं निवडणुकीत होते, त्याच्यामुळे चळवळीतनं आले, त्यांनी उत्तर द्यावं त्याच्यासाठी हे पोस्ट केलेली नाही। आम्ही अजितदादांना वास्तवता कळली पाहिजे आणि इतर महिलांना संधी मिळाली पाहिजे, काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी केली। त्यामुळे रुपाली चाकणकर काय बोलल्या मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। त्या ऑलरेडी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी आमदारकी मागावी तर मी माझं म्हणणं हो लोकशाहीने मागू शकतात, परंतु पक्षाने एकाच महिलेला किती वेळा अनेक पदं देणार याचा विचार पक्षाने करायचा आहे। आम्हीही इतर महिला आहोत, त्या महिलांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे। आणि डायरेक्ट जी बातमी आली ती जर ती संधी मिळाली, उमेदवारी मिळाली अशी येणार असेल आणि जर पक्षाकडनं कळालं की आम्हाला ते पक्षाने पत्र दिलेलं नाहीये तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही मागणी करताना आम्ही सामाजिक कार्यात काम करतो। मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे 12-17मध्ये, त्याच्यानंतर पदवीधर लढवलेली आहे। प्रत्येक महिला चळवळीतनं नाही संघटनेतनं आणि काम करूनच मोठी होते। मग एकाच व्यक्तीला अनेक पदे देण्याचं कारण काय हे पक्षाने आम्हाला सांगावं का, आम्हाला ते कारण जर पटलं नाही तर आम्ही आमच्या गोष्टी नाराजीचा सूर सांगू, जर आम्हाला त्या पटल्या तर आम्ही एक्सेप्ट करू। त्यामुळे चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाहीये, आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी आहे। जर संधी मिळाली तर तुमचा वेगळा विचार असणार आहे काही? कोणाला संधी मिळाली? मला तुम्हाला मिळाली किंवा त्यांना मिळाली संधी तर तुम्ही वेगळा विचार? एक लक्षात घ्या, मी असेल, वैशालीताई असेल, सुरेखाताई ठाकरे असतील, इतर आम्हाला संधी मिळाली तर अशी हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये कुणाला मिळाली तरी आम्ही एक्सेप्ट करू। परंतु ज्यांना उलटा विचार करा, रुपाली चाकणकरच्या ऐवजी सुरेखाताई ठाकरेंनाच महिला आयोग असतं, त्यांनाच प्रदेशाध्यक्ष असतं, रुपाली चाकणकरांनी तरी एक्सेप्ट केलं असतं का? त्यामुळे कामाची काय उंची गाठ आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे त्यांनी त्यांना विरोधी असं समजू नये, पण इतर महिलांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता म्हणजे आधीच्या एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळी सुद्धा हेच होतं, तेव्हा सुद्धा काही जे नेते आहेत ते त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना त्या काही गोष्टी सोप्या जात होत्या, परंतु माननीय अजितदादांना
एक व्यक्ती एक पद याच्याने सर्व महिलांना न्याय द्यावा ही विनंती केलेली आहे. पुन्हा सांगते, चाकणकर वगैरे आम्हाला माझा विरोध नाही, माझा संबंध बांधाले बांध नाही. त्यांचा खडकवासला आहे, माझा कसबा आहे, मी प्रवक्ता आहे, माझी काम करण्याची पद्धत वेगळी, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी. फक्त संघटनेमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे आणि ती मिळण्यासाठी रुपाली पाटीलनी अजितदादांकडं ती मागणी केलेली आहे, प्रांत अध्यक्षांकडे मागणी केलेली आहे. विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भात तुमचं नाव चर्चेत आलं, मात्र त्यानंतर पक्षांतर्गतच तुमचं नाव जाहीर होण्याआधीच विरोध होताना दिसतोय. रुपाली पाटील यांनी तशा पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे. एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजे, त्यामुळे कुठेतरी तुमच्या नावाला ते आत्ताच विरोध करतात. याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून समजतं. कोणती माहिती आणि त्याच्या प्रश्न आहे तर त्याचं मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्ता सिनियर आहेत राजलक्ष्मी देशमुख. तुमच्यावर टीका होतं की तुम्हीच त्या बातम्या पेरल्या गेल्यात अशी तुमच्या मागे होते. मी सांगितलं ना आमच्या वतीनं आमच्या प्रवक्ता सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे, ते उत्तर मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत. पक्षामध्ये तुम्ही एकच महिला दिसता असं देखील तुम्ही म्हणलेलं आहे. सगळे पद तुम्हालाच का? मी तेच सांगितलं की हे जे काही प्रश्न आहे ते मला तुमच्याकडून समजतात, त्याच्यामुळे याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. फेसबुक पोस्ट लिहिली, पोस्ट वाचा. आमच्या महिलांची बैठक चालू आहे सकाळपासून, काही पाहिलेलं नाहीये. पाहते, माहिती घेते, त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया देते. पण त्यांचं म्हणणं की एक व्यक्ती एक पद असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आक्षेप. हा सगळा पक्षाचा विषय आहे. आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून दाखवतील. ते स्वतः सुद्धा इच्छुक असल्याचं मागणी केली आहे तुम्ही मिळावी म्हणून. मी 2019ला खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी माझी मुलाखत होती माझ्याबरोबर 7 उमेदवार पक्षाचे होते. ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं, मला उमेदवारी नंतर घेता आली नाही. 5 वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं, फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की 2019मध्ये प्रदेशाध्यक्ष केलं म्हणून उमेदवारी साहजिकच मिळणार नाही, पण 2024ला पण उमेदवारी मागू. त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकवासला मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी गेल्या 15-20 दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली. आमचं एक निवेदन आमच्या खडकवासल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे. त्याच्याबाबत दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करतील, तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतो. धन्यवाद.